फक्त हत्या नव्हती, हा विश्वासघात होता। 20 जानेवारी 2025 महाराष्ट्रातील एक नामांकित नेते, शिवसेना नेते अशोक ढोडी अचानक बेपत्ता होतात। कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, पोलिसांनी तक्रार नोंदवली, पण 4 दिवस उलटले तरी कुठलाही ठाव ठिकाणा लागत नव्हता। आणि मग 24 जानेवारीला एक धक्कादायक बातमी आली। गुजरातच्या भिल्लाड भागातील एका ओसाड बंद पडलेल्या खाणीत एक गाडी उभी होती। दरवाजे बंद, आतून पूर्ण शांतता, आणि गाडी उघडताच अतिशय भीषण दृश्य समोर आलं। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक आदरयुक्त नाव असलेले अशोक ढोडी हे केवळ शिवसेने शिंदे गटाचे एक नेते नव्हते, तर सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारे कणखर व्यक्तिमत्व होते। धडाडीची वृत्ती, निष्ठावान नेतृत्व आणि समाजासाठी झटण्याची तळमळ यामुळे त्यांचा प्रभाव संपूर्ण पालघर जिल्ह्यात जाणवत असे। मात्र 20 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या आयुष्याचा प्रभाव एका अनपेक्षित आणि भीषण वळणावर संपला। त्या दिवशी ते घरातून बाहेर पडले, परंतु संध्याकाळ होऊनही परतले नाही। कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, त्यांच्या संपर्कातील लोकांना विचारणा केली, पण कुठेही कुठलाही थांगपत्ता लागला नाही। हे केवळ बेपत्ता होण्याची घटना नव्हती, तर ही एक मोठ्या कट कारस्थानाची सुरुवात होती। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोणीतरी लक्ष ठेवलं होतं का, कोणी धमक्या दिला होत्या का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित होते। पोलिसांकडे तक्रार दाखल होताच तपासाची चक्र वेगाने फिरू लागली, मात्र सत्य बाहेर येईपर्यंत खूप उशीर झाला होता। 24 जानेवारीला गुजरातमधील भिल्लाड येथील एका बंद खाणीत संशयास्पद स्थितीत एक लाल ब्रेझा कार आढळली। गाडीच्या खिडक्या आतून बंद होत्या, कारचा अंधूक धुरकट झाला होता, आणि आतील दृश्य पाहताच पोलिसांच्याही काळजाचा ठोका चुकला। गाडीच्या डिक्कीत एक स्थिर, थंड आणि निशब्द मृतदेह आढळला। ते होते अशोक ढोडी। त्यांच्या चेहऱ्यावर अत्याचाराचे स्पष्ट खुणा होता, हात पाय घट्ट बांधले गेले होते। ही हत्या कोणत्या कारणाने झाली आणि कोणाच्या आदेशावर? या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि महाराष्ट्रभर खळबळ उडाली। कुटुंबाने थेट त्यांच्या सख्ख्या भावावर गंभीर आरोप केले। अशोक ढोडी त्यांच्या पत्नी आणि मुलाने पोलिसांना सांगितले की काही दिवसांपूर्वी त्यांना धमक्या मिळाल्या होत्या, आणि हे धमकी देणारे कोणी परके नव्हते, तर स्वतःच्या कुटुंबातीलच काही जण होते। तपास पुढे जात असताना पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली। विशाल घोरट, संतोष दिंडे, रवींद्र मोरघा आणि आतिश दुमडा हे सर्व तरुण होते, पण त्यांचा हेतू थंड डोक्याने आखलेला होता। गुन्हेगारांनी सांगितल्यानुसार 20 जानेवारीला अशोक ढोडी यांना भुलवून एका ठिकाणी बोलवण्यात आलं। तिथे आधीच काही जण टपून बसले होते। अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, मारहाण सुरू झाली, आणि अखेर त्यांना एका निर्जन ठिकाणी नेत त्यांचा जीव घेण्यात आला। हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही। पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी गाडी आणि मृतदेह बंद खाणीत फेकून दिले। अशोक ढोडी यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र संतप्त झाला। त्यांचा मुलगा आकाश ढोडी समोर आला आणि आक्रोश करत म्हणाला, माझ्या वडिलांचे मारेकरी कोणत्याही परिस्थितीत सुटता कामा नये, त्यांना फाशीच झाली पाहिजे। त्यांनी पोलिसांवरही आक्षेप घेतला की सुरुवातीच्या काळात जर पोलिसांनी तत्परतेने तपास केला असता तर कदाचित त्यांच्या वडिलांचे प्राण वाचले असते। महाराष्ट्र पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की या प्रकरणाचा संपूर्ण आणि निष्पक्ष तपास होईल। सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की या हत्येचा संबंध ज्या कुणाशी आहे तो कोणीही असो, त्याला कायद्यापासून वाचू दिले जाणार नाही। हा केवळ एका व्यक्तीचा खून नव्हता, हा विश्वासघात होता, हा समाजाला हादरवणारा कट होता। महाराष्ट्रभरात अशोक ढोडी यांच्या समर्थनार्थ निदर्शन सुरू झाली। लोकांनी कॅन्डल मार्च काढले आणि एकच मागणी केली, न्याय मिळालाच पाहिजे। परंतु यात अजूनही एक गूढ प्रश्न अनुत्तरित आहे। ही हत्या केवळ एक व्यावहारिक वाद होता की त्यामागे एक मोठं षडयंत्र होतं? आता संपूर्ण महाराष्ट्र, देश आणि सत्यासाठी लढणारे हजारो कार्यकर्ते या प्रकरणाचा अंतिम निकाल कसा लागतो याकडे डोळे लावून बसले आहेत। सत्य बाहेर येईलच, पण त्यासाठी किती बळी पडतील हे अजून सांगता येत नाही। अशाच दडपलेल्या क्राईम स्टोरीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ,
नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.